तुमचे आपले यूट्यूब चॅनल लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे, मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर बघा, अर्जांची छाननी प्रक्रिया काय मोठा निर्णय घेतलेला आहे आणि लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी खरंच होणार का, तर या चर्चांना आधी तटकरे मॅडम यांनी स्वतः पूर्णविराम दिलेला आहे। तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, ठीक आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे। आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात, ठीक आहे। तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईंना पुढे। तर कठोरपणे केले जाणार आहे 2.5 लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांबाबत तक्रारी आल्या आहेत। बघा, काहींना स्वतःचा अर्ज बाद करा अशी विनंती केली आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता अर्जांची फेरतपासणी केली जाणार आहे बघा। तर त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा। अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आले, त्यामुळे सर्व ताईंनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा। अतिशय महत्त्वाची अपडेट आहे बघा, काय तक्रारी आलेल्या आहेत। तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे सर्व ताईंनी व्हिडिओ पूर्ण बघा। मदत घेऊन रिकन्झाईन करणार शिवाय यासाठी परिवहन विभागाची देखील मदत घेणार आहेत। ज्यांच्या नावावर कार दुचाकी रजिस्टर आहे अशा महिलांना याचा लाभ मिळणार नाही। बघा, कार आणि दुचाकी आहे, त्यामुळे या महिलांचे अर्ज बाद होणार आहेत। तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा। तर यात कोणत्या महिला अपात्र ठरणार आहेत बघा। ज्या महिलांच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही। या 4 चाकी वाहनांमधून ट्रॅक्टर वगळण्यात आलेला आहे बघा। तर सर्व ताईंनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। ज्या महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न आहे त्यांना 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे अशा महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही। बघू शकता, लाभार्थी महिला केंद्र आणि राज्य सरकारच्या दुसऱ्या वैयक्तिक योजनेची लाभार्थी नसावी बघा। या योजनेसाठी एका कुटुंबातील 2 पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केलेला नसावा। तर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी नसावे बघा। तर मोठी अपडेट आहे, पाहायला मिळत आहे, त्यामुळे सर्व ताईंनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आले, म्हणजे सर्व ताईंनी या निकषांबाबत काटेकोर पडताळणीचे नियोजन 2 हेक्टरपेक्षा 5 हेक्टरपेक्षा अधिक शेतजमीन नसावी। लाभार्थी लाडक्या बहिणींच्या कुटुंबांकडे 4 चाकी वाहन नको बघा। तर ज्यांच्याकडे ज्या महिला आता पात्र झालेल्या आहेत तर त्या योजनेचा लाभ घेत आहेत। तर फेरतपासणीमध्ये बघा, फेरतपासणीमध्ये त्यांच्याकडे 4 चाकी वाहन नसलं पाहिजे, ठीक आहे। 2.5 एकरपेक्षा जास्त शेत त्यांच्याकडे नसली पाहिजे। असे भरपूर काही जे आहेत नियोजन आहे त्यांचं चालू आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये आता कसं नियोजन झालेलं आहे, तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा कशा पद्धतीने लाडक्या बहीण, तर कोणत्या कोणत्या महिला अपात्र ठरणार आहेत ते पण मी तुम्हाला सांगितलेले आहे। फक्त ट्रॅक्टर सोडून किंवा जे शेतकरी बांधव आहेत त्यांना ट्रॅक्टर वगैरे लागतात, त्यामुळे ट्रॅक्टर सोडून सर्व जे 4 चाकी वाहन आहेत, 4 व्हीलर वगैरे, त्यांना हे पैसे मिळणार नाहीत। खरंच ज्यांना गरज आहे त्यांनाच हे पैशांचा लाभ होणार आहे। तर ही आताची मोठी अपडेट दिलेली आहे। आधी तटकरे मॅडम बालविकास मंत्री जे आहेत तर त्यांनी पण ही माहिती दिलेली आहे। त्यामुळे बघा, ही मोठी अपडेट तुम्हाला बघायला मिळत आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चला। व्हिडिओला थोडा पण स्किप करत नका चाल, कारण की व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्यामुळे सर्व ताईंनी व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा। लाडक्या बहिणींना मोठी अपडेट, मोठी बातमी त्यांच्यासाठी घेऊन आलेलो आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर जरूर करा। जास्तीत जास्त बहिणींनी या व्हिडिओला लाईक करा, म्हणजे तुम्हाला जे बी नवीन अपडेट, नवीन माहिती भेटत असते सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असते। त्यामुळे जास्तीत जास्त बहिणींनी या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। तर भेटूया ताईंनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्सचं। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।